नमस्कार शेतकरी बांधवांनो, आमची कंपनी निंबाई फीड अँड फॉडर मलकापूर ही वेगवेगळे पशुखाद्य तयार करते. त्यामधील एक खाद्य मुरघास हा आहे. व्हिडिओच्या संदर्भात सांगायचा तात्पर्य हा आहे की बऱ्याच काही लोकांना मुरघास कसा ठेवायचा किंवा स्टॉक कसा करायचा किंवा कसा कसा खाऊ घालायचा हे माहिती नाही. त्याबद्दल या व्हिडिओद्वारे मी माहिती देतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुरघास कसा तयार होतो. मुरघास ओला मका, 45 दिवसाचा मका, चिकावर आलेला मका आपण तो 5 mmच्या क्रशरमध्ये ग्राइंडरमध्ये क्रश करून त्याच्यामध्ये मिनरल मिक्सचर हे ॲड करून आपण 45 दिवस फर्मेंटेशनसाठी ठेवतो आणि तो मार्केटमध्ये आणतो. पण आमच्यासोबत असला काही प्रकार, हा व्हिडिओ बनवायचा तात्पर्यच हा आहे आमचा की खूप साऱ्या लोकांना माहिती नाही आहे, पण आमच्यासोबत असला काही प्रकार घडला. तालसवाडा गावामधील एक व्यक्ती आमच्या फॅक्टरीतून बॅग घेऊन गेला, काही बॅगा घेऊन गेला. नंतर तिथे त्याने घेऊन गेल्यानंतर त्याच्याकडे किंवा ठेवायची व्यवस्था नसेल किंवा संरक्षण झालं नसेल किंवा हवा लागली असेल तर ते बॅग डॅमेज झाली आणि ते डॅमेज बॅग तो आमच्याकडे घेऊन आला. आता त्याच्यामध्ये काय आहे, कंपनी पूर्णपणे जबाबदार असते हे मान्य आहे, पण कंपनी कुठल्या लेवलवर पूर्णपणे जबाबदार असते? जेव्हा कंपनीतून फाटलेली तुटलेली डॅमेज बॅग तुम्हाला जर आली तर कंपनी त्याची जबाबदार. जर का इथून तुम्हाला आमच्या निंबाई फीड अँड फॉडरमधून जर फाटलेली तुटलेली बॅग तुम्हाला नाही गेली किंवा तुमच्या घरी ते फाटली किंवा ते डॅमेज झाली तर त्याची कंपनी जबाबदार नसते, हे तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. तर आमच्यासोबत असला प्रकार झाला की तो तालसवाडा गावातील एक व्यक्ती आमच्याकडे आला. त्यांनी आम्हाला ही बॅग दाखवली किंवा आम्हाला सांगितलं की आम्हाला जास्त बॅगेची मागणी केली किंवा ब्लॅकमेल केली. त्याने बोललो तो 15 ते 20 दिवसानंतर तो बॅग घेऊन आला. आमच्याकडे पूर्ण डेटा आहे, त्याचा लिहिलेला आहे की केव्हा तो बॅग घेऊन गेला किंवा केव्हा तो परत घेऊन गेला. 15 ते 20 दिवसानंतर तो बॅग आमच्याकडे आणली. त्यानंतर आम्ही त्याला बोललो की हे बॅग एक्सचेंज होत नाही, तर तो आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करायला लागला की तुमचा व्हिडिओ बनवू किंवा व्हायरल करू, तुमच्या कंपनीचं नाव खराब करू. माझा तुम्हाला शेतकरी बांधवांनो तुम्हाला सांगायचा उद्देश हाच आहे, हात जोडून विनंती आहे की अशा व्हिडिओवर तुम्ही विश्वास ठेवू नका. हे व्हिडिओ फेक आहे. तुम्ही आमच्या कंपनीला व्हिजिट द्या, इथे या, आमची क्वालिटी बघा, आमची मशीन बघा, आम्ही कसं प्रोडक्शन तयार करतो याच्याबद्दल माहिती घ्या, आम्हाला संपर्क करा किंवा आमच्या कॉल सेंटरवर कॉल करून तुम्ही माहिती देऊ शकता. तर हेच माझी कळकळीची विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांना. आणि काय खूप साऱ्या गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी आपण स्वतः प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याचं हे करू शकतो. तर माझी विनंती आहे. धन्यवाद.